मधुमेह हा आपल्या भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला भेडसावणारा हा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना साखर कमी कशी करावी हे समजून येत नाही. त्यासाठी मग ॲलोपॅथी औषधं घेतली जातात. काही काही लोकांना तर इन्सुलिन चालू असतं आणि हे औषधं चालू असून देखील 350 ते 400 ही जेवणानंतरची साखर बऱ्याच लोकांना राहते. खरंच का हो, की औषधानेच मधुमेह बरा होतो हे आहे का? आयुर्वेदानं याच्याविषयी काय सांगितलेलं आहे आणि औषधं चालू असताना देखील जर साखर नियंत्रणात येत नसेल तर मग काय करावं? तर माझ्या मते जर तुम्हाला या आयुर्वेदातल्या गोष्टी समजल्या, की या पद्धतीनं जर तुम्ही आपलं दिनचर्या, आहार आणि ऋतुचर्या जर पाळली तर तुमची नैसर्गिकरित्या साखर होऊ शकते एकदम छानपैकी कंट्रोल. तर आयुर्वेदानं काय सांगितलंय हो? मुळात मधुमेह, मधु आणि मेह अशी 2 शब्द एकत्र केली जातात. आयुर्वेदानं सर्व संहितांमध्ये सांगितलेलं आहे, विशेष करून वाग्भटामध्ये प्रमेह हा व्याधी 20 प्रकारचा सांगितला आहे, जो किडनीच्या रिलेटेड आहे. आणि हा मेह म्हणजे लघवीच्या जो सांगितलेला आजारामध्ये हा मधुमेह असा आजार सांगितलेला आहे, की त्याला त्या लघवीला गोडसर वास येतो आणि गोडवा येतो, त्याला मधुमेहाचं समजतात. मधुमेहाचं मुख्य कारण सांगितलं आयुर्वेदामध्ये शरीरातला कफ वाढणे आणि तुमची पचवण्याची शक्ती कमी होणे किंवा अग्निमांद्य होणे. कफ म्हणजे काय हो? तुम्हाला खोकला होतो का? सर्दी होतो का? छातीतला कफ वाढतो का? तर नाही. कफ हा दोष 5 प्रकारचे सांगितलेले आहेत. तर तो सर्वांगीण जो कफ आहे, की जो तुम्हाला जडत्व आणतो, आळस आणतो, झोप वाढवतो आणि थकवा आणतो. तर अशा प्रकारचा जो कफ आहे, क्लेद असं म्हणलेलं आहे आयुर्वेदानं. तर हे बहुक्लेदनम म्हणजे खूप कफ वाढल्याच्या कारणामुळे मधुमेह होतो. अग्निमांद्य म्हणजे काय? उलट आपण म्हणतो की काय, की मधुमेह झाल्यानंतर वारंवार खावंसं वाटतं. मग अग्निमांद्य कशाला म्हणायचं? परंतु जे खावंसं वाटतं, खाल्लं जातं, तर ते 100% पचलं जात नाही. जे पचलं जात नाही ते शरीराला उपयोगी पडत नाही. त्यामुळं मधुमेही लोकांनी किती जरी, अगदी मी म्हणतोय 5च्या ऐवजी 10 वेळा जरी खाल्लं तरी सुद्धा अशक्तपणा जात नाही. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मधुमेह किंवा आपल्या रक्तातील साखरेची पातळी ही नैसर्गिकरित्या मला कंट्रोल करायची असेल तर मी सांगितलेले हे उपाय तुम्ही निश्चितपणे करा. कारण मधुमेह औषधाने नाही तर शिस्तीने कमी होतो, हे पहिला लक्षात ठेवा. आपल्या अंतर्मनामध्ये बिंबवा की शिस्त पाळल्याशिवाय तुमचा मधुमेह कमी होऊ शकत नाही, रक्तातील साखर कमी होऊ शकत नाही. माझ्या अनुभवातला एक पेशंट मी सांगतो की त्याचं ज्या वेळेला पहिली तपासणी झाली त्यावेळेला जेवणानंतरची साखर 550 होती. त्याला गोळी चालू करण्यात आली तेव्हाही त्याची साखर 550 होती. 2 वेळा झाल्या, 3 गोळ्या झाल्या, 4 गोळ्या झाल्या, तरीसुद्धा त्याची साखर 350च्या आत आली नाही. शेवटी हा कंट्रोल होत नाही म्हणून त्याला इन्सुलिनवरती ठेवण्यात आलं, तेही 16 युनिट 4 वेळा, तरीसुद्धा त्याची 300च्या आत साखर आली नाही. ज्या वेळेला तो सांगलीतल्या आमच्या युनिटला आला आणि त्याची नाडी मी बघितली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्याच्या या चुकीच्या सवयीमुळे त्याची साखर नियंत्रणात येत नाही. तर मी सांगणार आहे या नैसर्गिकरित्या साखरेला कसं कंट्रोल करता येईल. सर्वप्रथम सर्वच सांगतात की मधुमेहामध्ये साखर पाळा, भात पाळा, जंक फूड टाळा, शाबू टाळा, भाकरी टाळा. तर मग खायचं काय हा मोठा प्रश्न रुग्णासमोर येतो की हे सगळं टाळायचं तर खायचं काय? तर साखर टाळायला काय, तर तुम्ही त्याला पर्यायी गूळ करू शकता. परंतु गूळ आणि साखरेचा शेवटी बाप एकच आहे, तो म्हणजे ऊस. ऊसापासूनच दोन्ही प्रॉडक्ट बनणार आहे. त्यामुळं माझं म्हणणं असं कधीच नसतं की साखर टाळा आणि पूर्णपणे तुम्ही गुळावरती कन्वर्ट व्हा. तुम्ही जे काय खायचं आहे ते कंट्रोलमध्ये खावा. साखरेचं प्रमाण किती असावं? अर्धा चमचा सकाळी, अर्धा चमचा संध्याकाळी. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त कन्झम्पशन साखरेचं घ्यायचं नाही. आता भात दुसरा पदार्थ असतो, वारंवार पथ्य सांगितलं जातं मधुमेहांना, म्हणजे भात. तर भात हा शिजवताना त्याचं 6 ते 7 वेळा त्याचं पेज बाहेर काढा आणि ते पेज बाहेर जे लहान मुलं आहेत, वृद्ध लोक आहेत, ज्यांना अशक्तपणा आहे, त्यांना
त्यांना वजन वाढवायचं आहे किंवा एक पौष्टिक आहार म्हणून त्यांना द्यायचं आहे, त्यांना हे पेज द्या. आणि जो असं 7 ते 8 वेळा काढलेलं भाताचं पेज, जो शिजलेला भात आहे तो भात तुम्ही खावा. दुसरा आहे वरीचा भात, राळेचा भात, हाही तुम्ही इन्क्लूड करू शकता. जंक फूड झिरोन नाही करता आलं तुम्हाला तर किमान तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असं स्टेप वाईज तुम्ही ते कमी करत करत आणा. कारण जंक फूडमध्ये जास्तीत जास्त असतो ते म्हणजे ऑइल, मीठ आणि मैदा, आणि हे तिन्ही पदार्थ साखर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे तिन्ही पदार्थ तुम्ही कमी केल्याशिवाय तुमची साखर नैसर्गिकरित्या कमी येऊ शकत नाही. रात्री खूप अगदी अखंड जेवणं हा एक पुढचं महत्त्वाचं कारण आहे की मी माझ्या येणाऱ्या रुग्णांना प्रत्येकाला सांगतो की 7 नंतर जेवू नका. आणि 7 नंतर जेवायचं कारण, जर जेवलो आपण तर त्याला पचायला सुद्धा जास्त वेळ लागतो. त्यानंतर आपण झोपतो लगेच आणि त्यानंतर आणखीनच पचायची कॅपॅसिटी कमी होते. म्हणून 7 नंतर जेवू नका आणि रात्री हेवी डाएट घेऊ नका. तुम्ही सूप, हलका फल आहार किंवा मोड आलेलं धान्य किंवा जर तुम्हाला खाता आली तर नाचणीची एखादी भाकरी आणि सुकी भाजी, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे कच्चा आहार म्हणजे कच्चं भाजीपाला असेल किंवा कच्चे स्प्राउट्स असतील किंवा मोड आलेले धान्य असतील किंवा ग्रीन सॅलड्स असतील, याचा वापर त्याच्यामध्ये जास्त करा. 50% हे सूप किंवा लिक्विड डाएट पाहिजे, ज्याच्यामध्ये गोडवा कमी आहे, ज्याच्यामध्ये ऑइल कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मीठ कमी आहे. दुपारी झोपूच नका. कारण काय, दिवा स्वप्न म्हणजे दिवसा झोपणाऱ्यांना कफज व्याधी होतात, आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे दुपारी झोपणं पहिल्यांदा टाळा. त्यामुळे दुपारी झोप जो व्यक्ती कमी करतो किंवा बंद करतो त्या व्यक्तीमध्ये साखर नियंत्रणात यायला सुरुवात होते. आणि घरगुती मी महत्त्वाचा उपाय याच्यामध्ये सांगणार आहे. तर रात्रीत तुम्ही मेथी 1 चमचा, जांभूळ बियांची भरड 1 चमचा भिजत घाला. किती तर 2 ग्लास प्रमाणात. आणि सकाळी चहा केल्यासारखं ती उकळा. किती आटवा, 1 कप म्हणजे 400 ml तुम्ही पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि उकळून ती 100 ml म्हणजे 1 कप ठेवलेले आहे. इतक्या प्रमाणात तुम्ही डेली घेत जावा. 1, 2, 3 दिवस नव्हे तर 3 महिन्यापर्यंत. तुम्हाला हा 3 महिन्याचा प्लॅन जर तुम्ही केला, 3 महिन्यामध्ये जी तुमची औषधं असतील कमी झालेली दिसतील, जी साखर 350 ते 500 आहे ती साखर 200च्या आत झालेली दिसेल आणि अशा पद्धतीनं नैसर्गिकरित्या तुमची साखर कंट्रोल झालेली तुम्हाला दिसून येईल. हा उपाय करताना निश्चितपणे व्हिडिओ आवडलेला असेल तर शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.